तुला ना इंग्लिश पिक्चर दाखवत होता, वेस्ट ऑफ टाइम. कोण रे? अरे बाबा तुम्ही, काय झालं काय हे? साबुदाण्याचं थालीपीठ. हा, पण साबुदाण्याचं थालीपीठ खाऊन खोक कशी पडेल? नाही रे बाबा, मग तवा लागला. आपल्या घरातला तवा लागला. लागला. हे आईचं मला हेच कळत नाही. अरे नाही द्यायचं थालीपीठ तर नाही सांगायचं, डोक्यात तवा कशाला घालायचा? तुम्हाला सांगतो हा आईचा तिरसटपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय बरं का. तिने नाही रे बाबा मारला, मग ते माळ्यावरून पडलं. ह्या पण आई माळ्यावर बसून का थालीपीठ बनवते इथे खाली? नाही तुला विनोद सुचतायत, पण वरमी बसला असता घाव यांच्या तखाईर नव्हती. चांगलं शेर 200 वजन असेल त्या तव्याचं. अगं मग मला नाही का सांगायचं, मी काढून दिलं असताना तवा. अरे उपास होता यांचा, मग भुकेने जीव चालला होता. चल तुमचा दोघांचा पत्ता नाही. बघ ना. नाही आमचं काय झालं, ही मी म्हणाली विचारलंय मी सांगू नकोस. तुमचा तुमच्या जवळ ठेवा, आमचा आमच्यापाशी असू द्या. हे माझ्यापाशी असू द्या. हे काय मला कळलं नाही. कृपा करून तो तवा माळ्यावर टाकू नका रे बाबानो. अरे जीव जायचा आमचा काढता हे काढता. आई मी कशाला तवा माळ्यावर टाकेन? अरे तू नाही रे बाबा. मग कोण? मग कोण? छे काय छे? काहीतरी अर्धट कारण सांगते. अच्छा अच्छा, हे असं मनीषा. हा मनीषा, ताबडतोब बाहेर ये. काय झालं रे? तो तवा माळ्यावर कोणी टाकला गो? कुठला तवा? कुठला काय, आपल्याकडे 36 तवे का? एकच तवा ना थालीपीठाचा तो. हा हा, म्हणजे निर्लेप. आता लेप का निर्लेप हे मला कसं कळणार? थांबा, मी थोडं बोलू का? तूच बोल. हा थालीपीठाचा तवा वाव, हा माळ्यावर कोणी टाकला? आई शपथ सांगतोय, तव्याला मी हात नाही लावला. आई मी टाकला. तेवढा टाकू नकोस ग बाई, बाकी तुला जे काय वाटेल ते टाक. हो आई, पण आता नाही टाकायचं ठरलं, पण ते कशाला करायचं? अगं ऐक, नाही नाही, ती नाही ऐकायची, स्वतःच खरा करेल बघ तू. अगं जाऊ दे गाई, हा तवा केवढायचा पण बोलतोय किती. हे बघ काय आहे? हा काय आहे? तवाच आहे ना की टेबल टेनिसची रॅकेट आहे? हा तवा आहे. हा माळ्यावर होता? नव्हता, खालीच होता. याच्यावर होत नाही साबुदाण्याचं थालीपीठ. आता साबुदाणा कसं बनवतात हेच आम्हाला माहिती नाहीये. तर थालीपीठ गेलं तेल लावत काय आईला? मनोज पुरे, तेल. मी त्यांना विचारते. हे बघ म्हणे मनीषा, तेच ते. सरदारजीच्या तव्यावर उपासाचं थालीपीठ करायची आमची पद्धत नाही. सरदारजीचा तवा. आता हे कसं ओळखायचं बॉ? मी सांगू? हा तवा मला रिचा भल्ल्याने दिलाय म्हणून त्या म्हणतायत. हा रिचा भल्ल्याचा तवा आहे? मनमोहक आहे. पण आई मी काय म्हणतो, ह्या तवावर पण उपासाचा पदार्थ का बनवू शकत नाही? मला तू उत्तर दे. अरे काय काय पडलं असेल त्यात आधी? मांस, मच्छी, चिकन, अंडी. उपासाला कसा चालेल? नाही उगाच आपल्या काहीतरी बोलायचं. तुझं बरोबर आहे का? आई तुम्ही उगाच फालतू गोष्टींचा इशू करू नका. मला माहितीये मी नवीन नवीन गोष्टी घरात आणते ना, ते पसंत नाहीये तुम्हाला. हो बाई, तू जरा थंड पडे. तू तवा, तिला तेल किती लागतं, चिकट किती, काळे काळे होते सगळं. ह्याचा विचार नको करायला. नाही करायला हवा. काय करायला हवा? काय करायला हवा? अरे भावना म्हणून काही असते की नाही? का ती फेकायची माळ्यावर? करेक्ट आहे तुझं. करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? काय करेक्ट आहे? जाऊ दे ना, म्हणे काय चाललंय? जी डोक्यात पडली की खोक पडते अशी भावना करायची काय? अडगळीत फेका दिला, फेका. मला हे फेका माळ्यावर, याला हे फेका माळ्यावर. दोघा नाही. अगं मग तवे कुठे ठेवणार?